मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये आगामी गणेशोत्सवामध्ये पीओपी मूर्ती पूर्णपणे बंद करण्यात येतील। आगामी गणेशोत्सवात देखील कोर्टाच्या नियमांचं सावट आहे। आगामी गणेश तुझ्या हाती आहे डाव सारा सर्ग जल कालची रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी। आज आम्ही एक मंडळाने एक डिसिजन घेतलाय की ही जे गणपती आहे आपली सर्वांची कांदिवली श्री ही आर्टिफिशियल पॉन्डला विसर्जन होणार नाही। आणि एक तुम्हाला सांगतोय हे लक्षात ठेवा, जेव्हा आपण सगळं मिळून जेव्हा ही बंदी उठेल ही मूर्ती तसेच गाजत वाजत आपण परत निघणार आणि हे मूर्ती मंडपात जाणार आहे। मंडपात परत आम्ही नेतोय आणि आमच्या मंडळाने डिसिजन घेतलाय की आम्ही मूर्तीचा विसर्जन करणार नाही। सारे तुझसे है सरगम से ही साकार रूप गोविंदा जीवन जलवा रे जलवा तेरा जलवा जलवा रे जलवा। त्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा सपन गाठीला धरत वेठीला कशी रे सुटावी आशा। 14 फुटाच्या 15 फुटाच्या मूर्ती हे आपल्याला भूषण नाही। आजही तिकडे असणाऱ्या ज्या काही सार्वजनिक उत्सव मंडळ आहेत मागे गणपती वगैरे त्यांनी विसर्जित केली नाहीत, त्यांनी मंडपात असेच ठेवले आहेत। याची व्यवस्था सरकारने करणं गरजेचं। आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज पीओपी संदर्भात सुनावणी होती आणि आज 32वा नंबर हा आपल्या केसचा नंबर होता आणि आज भूमिका मांडण्यात आली। आज राज्य सरकारने प्रथमच मूर्तिकारांच्या बाजूनी भूमिका मांडली आणि एक काकोडकर समितीचा अहवाल राज्य सरकारच्या वकिलाच्या माध्यमातून सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाला देण्यात आला आणि त्या अहवालात असं म्हटलंय की पीओपीच्या मूर्त्या ह्या जर का मोठ्या समुद्रामध्ये जर का विसर्जन केलं तर त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी होत नाही। त्यामुळे मूर्तिकारांसाठी आणि गणेशोत्सव मंडळांसाठी खूप मोठा ही दिलासाची बातमी आहे की येणारा हा गणेशोत्सव जो आहे तो जो काही जाचक अटींमध्ये अडकला होता त्याच्यामध्ये कुठेतरी आशेचं किरण आज या मूर्तिकारांना आणि मंडळांना दिसतंय। CPCBने जो काय राज्य सरकारने सादर केलेला जो रिपोर्ट आहे तो CPCBने कुठेतरी मान्य करावा, त्याच्यासाठी 9 जून ही तारीख देण्यात आली आहे। आणि मला असं वाटतं खरंच धन्यवाद आम्ही महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सन्माननीय आशिष शेलार यांनी आज जी काय ही बाजू मूर्तिकारांची मांडली आहे कोर्टामध्ये आणि मूर्तिकारांना एक मोठा दिलासा दिलाय त्याबद्दल त्यांचे आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो। खरंच धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया। मोठी बातमी समोर येते। मुंबईसह राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी मोठी बातमी। पीओपी मूर्ती विसर्जनासाठी फडणवीस सरकार नवे धोरण आणणार आहे। या आठवड्यात मूर्ती विसर्जनासाठी शासनाकडून नवे धोरण आणण्याची शक्यता आहे। खात्रीलायक सूत्राने लोकशाही मराठीला या संदर्भात माहिती दिली आहे। 6 फुटांवरच्या मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक स्रोतांमध्ये करायला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे। गणेशोत्सवापूर्वी सार्वजनिक मंडळांना त्यामुळे मोठा दिलासा मिळालाय।